नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-एस-बी म्हणजे सशस्त्र सीमा बल यामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. म्हणजेच क्वालिफिकेशन, जागा, त्याचप्रमाणे फीज आणि फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, इत्यादी गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार असून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एस-एस-बी म्हणजे सशस्त्र सीमा बल हे यांचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे. याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पाहता की एस-एस-बी कॉन्स्टेबल भरती 2026 म्हणजे सशस्त्र सीमा बल कॉन्स्टेबल भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी पाहता की जाहिरात क्रमांक दिलेला आहे. त्याचप्रमाणे एकूण जागा दिलेल्या आहेत 827 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती निघालेली असून जर का तुम्ही फोर्सची तयारी करत असाल तर तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहताय की पदाचे नाव नंबर 1चं पद आहे. या ठिकाणी कॉन्स्टेबल व्हेटरनरी याच्या 35 जागा आहेत. त्यानंतर कॉन्स्टेबल ड्रायव्हर याच्या 553 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा निघाल्या ड्रायव्हर या पदाच्या 553. त्यानंतर कॉन्स्टेबल गार्डनरच्या 41, कॉन्स्टेबल वॉटर करियरच्या 5, कॉन्स्टेबल लॉकबरच्या 25, कॉन्स्टेबल टेलरच्या 41, कॉन्स्टेबल वॉशरमॅनच्या 74, त्यानंतर कॉन्स्टेबल बार्बरच्या 43, कॉन्स्टेबल वेटरच्या 3, कॉन्स्टेबल कार्पेंटरच्या 7 आणि कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डरली याची 1 म्हणजे अशा मित्रांनो एकूण या ठिकाणी 827 जागेसाठी भरती निघालेली आहे. आता आपण याला पाहूया की क्वालिफिकेशन काय पाहिजे तर. पदक्रमांक 1 साठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव म्हणजे संबंधित पदासंबंधित 1 वर्षाचा अनुभव असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर पदक्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण सोबतच तुम्हाला अवजड वाहन चालक परवाना म्हणजे 10वी प्लस तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचं आहे, ते बी हेवीचं. हे तुमच्याकडे 2 गोष्टी असतील तर तुम्ही पदक्रमांक 2ला म्हणजे ड्रायव्हरला अप्लाय करू शकता. पदक्रमांक 3ला 10वी उत्तीर्ण सोबतच 2 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI कोर्स प्लस 1 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सांगायचं मतलब म्हणजे पद क्रमांक 3 आहे कॉन्स्टेबल गार्डनर. या पदासाठी तुम्हाला कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि गार्डनर या या पदासंबंधित तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव किंवा मग संबंधित ट्रेडमध्ये तुम्ही जर का ITI केलेला असेल तर ITI सोबतच तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित ITIमध्ये डिप्लोमा अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांनी भरपूर प्रमाणात मागितलेलं आहे, परंतु कमी प्रमाणात मागितलं असून परंतु हे अनुभव वगैरे हे जनरली त्यांनी मागायला नव्हतं पाहिजेत. अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. त्यानंतर पद क्रमांक 4ला 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच तुम्हाला हे याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे. या जर का तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पद क्रमांक 4ला. 4 आणि 11 4 ते 11 या पदासाठी. आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे वयाची अट आहे. पद क्रमांक 1, 2 आणि 11ला 27 वर्षापर्यंत पाहिजे, 18 वर्ष कंप्लीट. परंतु SC STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष म्हणजे 27+5 SC ST आणि 27+3 OBC. पद क्रमांक 3 ते 9ला 18 वर्ष पूर्ण 23 वर्षापर्यंत 5 वर्ष सूट आहे SC STला आणि 3 वर्ष OBCला. पद क्रमांक 10ला 18 वर्ष पूर्ण 25 वर्षापर्यंत, परंतु SC STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष. अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि फी स्ट्रक्चर आहे. जनरल OBC EWSला ₹100 फी आहे आणि SC ST आणि एक्समॅन आणि महिला ही कुठल्याही कास्टची असो, ओपनची असो, SC ST OBCची असो त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. सोबतच SC ST आणि एक्समॅन यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे, परंतु जनरल OBC EWSला ₹100 फी आहे. सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपल्या चॅनल उपलब्ध असते. चॅनल जर का नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्यास ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. सोबत अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून संबंधित कॅन्डिडेट यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि याचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 एप्रिल 2026 रात्री 12च्या तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24च्या आतमध्ये देण्यात येणार आहे.
आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.